बाहेर 8-10 मुले जमून जाणीवपूर्वक घराच्या बाहेर निघताच गोळ्या झाडून खून केलाय। आणि या खुनाचा मी पहिल्यांदा निषेध करतो की विचाराची लढाई किंवा व्यवहाराचा हा व्यवहाराची लढाई व्यवहारही झाली पाहिजे होते आणि त्यांचा व्यवहार हा पैशाच्या देण्याच्या माध्यमातून आणि बुडवण्याच्या माध्यमातून झालेला आहे। तरी पोलीस स्टेशननी जे काय मुख्य आरोपी ज्यांनी खरा प्लॅनिंग केला तो गौतम काकडे, जरी त्याच्या भावाने पिस्टननी गोळ्या झाडल्या असल्या तरी सुद्धा त्यांच्या पिस्टननी गोळ्या झाडण्याचं प्लॅनिंग हे गौतम काकडेने केलेलं आहे आणि त्याला प्रथम अटक केली पाहिजे, त्याला फाशी सजा झाली पाहिजे अशी मी आमच्या पलटणच्या वतीने आणि आमच्या तरुण म्हणजे त्या कुटुंबाच्या वतीने मागणी करत आहे। कारण आज तुम्ही ज्या पद्धतीची प्लॅनिंग करून घरी बोलून खून करताय म्हणजे तुमची जी दहशत पूर्वीपासूनची आहे तेच दहशत माजून गरिबांना तुम्हाला खऱ्या अर्थानं पैसे बुडवण्यासाठी केलेला हा प्लॅनिंग होता। तरी पोलीस स्टेशननी त्याच्या बैल तिथं नेऊन त्यांनी त्याच्या दावणीला बांधला किंवा त्यांच्या तिथं आहे तर तो रिकवर करावा, तो मूळ रणजितच्या कुटुंबाला ताब्यात यावा आणि ज्यामुळे घटना घडली तो बैल हा मेन कारणीभूत आहे तर काय तर तो बैल त्यांच्या ताब्यात यावा। त्यांच्या नंतर ते जे कोण मुख्य आरोपी आहे त्याला अटक करावी, अन्यथा आम्ही आता आज पोलीस स्टेशनला आलोय, उद्या आम्ही त्यांच्या घरी जाणार आहे। सर्व आम्ही तालुक्यातले सर्व समाज घेऊन बैलगाडी शौकीन किंवा बैलगाडीचे जे कोण शेतकरी बांधव आहेत ते सर्व आम्ही त्यांच्या घरी जाऊन बसणार आणि मग कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाल्यास सर्व पोलीस स्टेशन जबाबदार राहील। आणि त्या दिदीचे तिथं घरात त्या घटनेमध्ये त्या उचलण्याच्या मध्ये तिच्या पर्समध्ये त्या रणजितचा मोबाईल होता, त्याच्यामध्ये 4-5 तोळ्याचा स्वतःच्या गळ्यातला गंठण होता, परंतु तो गंठण त्या झटापटीत त्यांनी त्या पर्समध्ये ठेवून ती वातावरण पर्समध्ये ठेवला होता, तो सुद्धा गायब आहे, त्याची सुद्धा रिकव्हरी व्हावी। आणि पोलीस स्टेशननी कुठलाही जसं पुण्यामध्ये घटना घडल्यानंतर सगळ्या पक्षाचे राजकीय मंडळी नुसते वेगवेगळ्या पद्धतीने पोलिसावर किंवा सगळ्या आरोप करत होते, आज कुठं त्या गुहेत गेलेत? त्यांनी सुद्धा या मोठं कुटुंब आहे म्हणून गरीबावर तुम्ही अन्याय करणार का? त्या त्वरित त्यांनी सुद्धा ओपन बाहेर पडून पोलीस स्टेशनला साथ द्यावी आणि पोलीस स्टेशनने आम्हाला न्याय द्यावा। पोलीस स्टेशननी जर कायदा सुद्धा बिघडले तर पोलीस स्टेशन जबाबदार आहे, तरी पोलीस स्टेशननी या याच्यामध्ये गांभीर्याने लक्ष घालावं। आम्ही कोणत्याही प्रकारचं कायद्याच्या बाजूने जाऊन न्याय मागणार आहोत। तुमचं काय म्हणतात तेवढं तुम्ही सर्व लोकांना सांगा, जेणेकरून काय हे लोक कितीही कोणी काही म्हटलं तर त्यांच्या म्हणण्याला एक वेगळं महत्व आहे। तुम्ही प्रथमदर्शनी साक्षीदार आहात, फिर्यादी आहात, सर्व तुम्ही आहात, तुम्ही काय म्हणता या गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे। त्यामुळे तुम्ही सर्वांना सांगा की तुम्ही नेमकं काय पोलिसांनी केलेली कारवाईबद्दल तुमचं काय मत? पोलिसांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं, आम्ही लगेच जशी घटना घडली तसं आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता, पोलीस लगेच तिथं दवाखान्यापाशी दाखल त्यांची गाडी लगेच आली होते। तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो, सरांना बारामतीला हलवण्यात आलं इथून। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले। काल पंचनामा होता त्यांच्या निवासाने, जिथे जी घटना घडली तिथे पंचनामा होता, तिथे DYSP SP साहेब अनेक बरेच जण तिथे आले होते, तिथं पण आम्हाला सहकार्य झाले, जिथे आम्ही बसून चर्चा केली होती, जिथं ही घटना घडली, बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी। परत पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तरी तिथं त्यांनी आमची विचारपूस केली तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल, पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथं बोलवून घेतलं तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी पाठीमागून हल्ला केला, त्याच्यामध्ये माझ्या मुली देखता त्यांनी तिच्या वडिलांना हल्ला केला, याची खूप त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना, गौतम काकडेंना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे। आजच्या असताना पोलीस स्टेशनला अटक झालीच पाहिजे गौतम काकडेंना। साहेब आता पण प्रगती काय आहे, त्याच्या कुठं ट्रेस लागला का? तुम्हाला अजून कोणाला काही बोलायचं आहे का? तुमच्यापैकी कोणाला काही तुमच्या भावना मांडायच्या असतील किंवा अजून कोणी तुमचे बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा सरपंच वगैरे
रणजित सर आणि गौतमबाया काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. ह्या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो. हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलीस स्टेशनला मागणी करतो की या प्रकाराची निपक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य तो न्याय निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा. तसेच तो सुंदर बैल आहे, तो ज्याचा मालकीचा आहे, ज्याचा मालकी हक्क त्याच्यावरती आहे, तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडओव्हर करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो. तुमचं काय म्हणतं तेवढं तुम्ही या सर्व लोकांना सांगा, जेणेकरून काय हे लोक कितीही कोणी काही म्हटलं तर त्यांच्या म्हणण्याला एक वेगळं महत्व आहे. तुम्ही प्रथमदर्शनी साक्षीदार आहात, फिर्यादी आहात, सर्व तुम्ही आहात. तुम्ही काय म्हणता या गोष्टीला सर्वात जास्त महत्व आहे. त्यामुळे तुम्ही सर्वांना सांगा की तुम्ही नेमकं काय पोलिसांनी केलेली कारवाईबद्दल तुमचं काय मत. पोलिसांनी आम्हाला आतापर्यंत सहकार्य केलं. आम्ही लगेच जशी घटना घडली तसं आम्ही लगेच पोलिसांना कॉल केला होता. पोलीस लगेच तिथं दवाखान्यापाशी दाखल झाले. त्यांची गाडी लगेच आली होते. तिथून आम्ही पोलीस स्टेशन आलो. सरांना बारामतीला हलवण्यात आलं. इथून त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनमध्येच होतो तरी पोलिसांनी आम्हाला खूप सहकार्य केले. काल पंचनामा होता त्यांच्या निवासाने, जिथे ची घटना घडली तिथे पंचनामा होता. तिथे TYSP SP साहेब अनेक बरेच जण तिथे आले होते. तिथं पण आम्हाला सहकार्य झाले. जिथे आम्ही बसून चर्चा केली होती, जिथं ही घटना घडली, बैल कुठं बांधलाय त्याची सगळी विचारपूस केली त्यांनी. परत पोलीस स्टेशनमध्ये आल्यानंतर तरीही तिथं त्यांनी आमची विचारपूस केली. तर ते म्हणले आम्हाला तुम्हाला न्याय भेटेल. पण माझी एवढीच इच्छा आहे की ज्यांनी हे केलं आम्हाला स्वतःहून तिथं बोलवून घेतलं, तो सगळं मिटून सगळं आम्ही जायच्या वेळेस त्यांनी पाठीमागून हल्ला केला. त्याच्यामध्ये माझ्या मुली देखता त्यांनी तिच्या वडिलांना हल्ला केला. याची खूप त्याच्यामुळे त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. फाशीची शिक्षा झालीच पाहिजे त्यांना. गौतम काकडेंना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. आजच्या असताना पोलीस स्टेशनला अटक झालीच पाहिजे गौतम काकडेंना. साहेब आता पण प्रगती काय आहे, त्याच्या कुठं ट्रेस लागला का? तुम्हाला अजून कोणाला काही बोलायचं आहे का? तुमच्यापैकी कोणाला काही तुमच्या भावना मांडायच्या असतील किंवा अजून कोणी तुमचे बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी असतील किंवा सरपंच वगैरे रणजित सर आणि गौतमबाया काकडे यांच्या जो व्यवहारातून जो प्रकार झालेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रकार आहे. ह्या प्रकाराचा मी सर्वप्रथम अखिल भारतीय बैलगाडी संघटनेमार्फत निषेध करतो. हा प्रकार घडायला नाही पाहिजे आणि अखिल भारतीय बैलगाड्या संघटनेच्या वतीने मी एकच पोलीस स्टेशनला मागणी करतो की या प्रकाराची निपक्षपातीपणाने चौकशी करून याच्यात योग्य तो न्याय निंबाळकर कुटुंबाला मिळवून द्यावा. तसेच तो सुंदर बैल आहे, तो ज्याचा मालकीचा आहे, ज्याचा मालकी हक्क त्याच्यावरती आहे, तो बैल त्यांना लवकरात लवकर हँडओव्हर करण्यात यावा अशी मी पोलीस स्टेशनला विनंती करतो. फाशी झाली पाहिजे.